सन्मान्य सदस्य करोटे जी। धन्यवाद अध्यक्ष महोदय। आज अंतिम आठवड्याच्या प्रस्तावावर बोलत असताना अध्यक्ष महोदय ह्या सभागृहाच्या माध्यमातून कायदा आणि व्यवस्था तयार करण्यात येतो आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कायदा आणि व्यवस्था सुरळीत चाललं पाहिजे ह्यासाठी आपल्या माध्यमातून त्याच्यावर देखरेख केली जाते। अध्यक्ष महोदय, मी मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या टोकावर माझा मतदारसंघ आहे। माझा मतदारसंघ गोंदिया जिल्ह्यामध्ये असून गोंदिया जिल्ह्यामध्ये गोरेगाव तालुक्यामध्ये कम्मरगाव ह्या गावी एका महिलेवर एक खूप अमानुषरित्या तिच्यावर अत्याचार करण्यात आला। अध्यक्ष महोदय, जेव्हा ती पोलीस स्टेशनला कंप्लेंट करायला गेली, पोलीस स्टेशनवरून कंप्लेंट करून आल्याच्या नंतर पुन्हा तिच्यावर 3-4 नराधमांनी अत्याचार केला। महोदय, आपला महाराष्ट्र कुठे चाललाय, काय चाललाय, आपली सुरक्षा व्यवस्था काय म्हणतो, तशाच प्रकारचं अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघामध्ये देवरी इथं दिनांक 17 तारखेला 17/8/2022 ला एक महिला किरायाने एका घरी भाड्यानं राहत होती। त्या महिलेला एका व्यक्तीने येऊन तिच्यावर शस्त्राचा धाक दाखवून तिला मारून टाकलं, तिच्या गळा कापून टाकलं, तिचे तुकडे करण्याचा त्यांनी प्रयत्न केला, तिला मारून टाकलं। अध्यक्ष महोदय, वारंवार पोलीस स्टेशनला जात असताना, तक्रारी करत असताना, आम्ही पोलीस स्टेशनला सूचना करत असताना आतापर्यंत त्या आरोपीचा शोध लावण्यामध्ये आपली पोलीस व्यवस्थेला अपयश आलेला आहे। अध्यक्ष महोदय, खऱ्या अर्थाने जर अशा प्रकारे असलं तर नक्कीचपणे जी कायदा आणि व्यवस्था आहे ही कुठेतरी कमजोर होत आहे। अध्यक्ष महोदय, ग्राम विकासाच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय ह्याच सभागृहातून संपूर्ण महाराष्ट्राचा विकास केला जातो। संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टिकोनातून सार्वजनिक बांधकाम असो किंवा आदिवासी विभाग असो, इतर विभागातून आपण ग्रामीण भागाचा विकास असो किंवा शहरी भागाचा विकास असो, ह्या सभागृहाच्या माध्यमातून आपण सर्व यंत्रणा आपण राबवत असतो। अध्यक्ष महोदय, 10 ते 15 तारखेला माझ्या मतदारसंघामध्ये आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली। अध्यक्ष महोदय, एवढी मोठी अतिवृष्टी झाली, आमच्याकडे मोठमोठे डॅम आहे, शिरपूर जलाशय आहे, पुजारी टोला डॅम आहे, अनेक प्रकारचे आमच्याकडे डॅम आहे। गोंदिया जिल्हा म्हटला म्हणजे तलावाचा जिल्हा म्हणून प्रख्यात आहे। अध्यक्ष महोदय, त्या अतिवृष्टीमध्ये आमच्याकडचे जेवढेही रोड आहे सर्व रोड निष्णाभूत झालेले आहे, खड्डे पडलेले आहे, त्या रोडांची दुरुस्ती करणे खूप अति महत्त्वाचे आहे। अध्यक्ष महोदय, महाविकास आघाडीचे जेव्हा सरकार होतं त्यावेळेस सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून आणि अनेक विभागाच्या माध्यमातून निधी मंजूर झाली होती, बजेटच्या माध्यमातून निधी मंजूर झाली होती, पण अध्यक्ष महोदय त्या सर्व निधीला, त्या सर्व पैशाला, त्या सर्व कामांना स्थगिती देण्यात आलेली आहे। अध्यक्ष महोदय, मी आपणाला आपल्या माध्यमातून विनंती करतो की आमच्या भागामध्ये रोड, रस्ते आणि विकासाचे जर काम पुढे न्यायचे आहे तर नक्कीचपणे ज्या कामांना स्थगिती देण्यात आलेली आहे ते स्थगिती उठवण्यात आली पाहिजे। अध्यक्ष महोदय, आमच्याकडे रावणवाडी ते कामठा आमगाव हा 29 किलोमीटरचा मार्ग आहे। मागील 10 वर्षापासून सर्व जनतेची हाक आहे, जवळजवळ 200 ते 300 अपघात त्या रस्त्यावर झालेले आहे। अध्यक्ष महोदय, एवढे मोठे खड्डे पडलेले आहे की त्या रस्त्याने जाणं मुश्किल आहे। अध्यक्ष महोदय, खऱ्या अर्थानं जर तो रस्ता झाला नाही तर येणाऱ्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अपघात होण्याची संभावना आहे। अध्यक्ष महोदय, माझा मतदारसंघ हा आदिवासी बहुल मतदारसंघ आहे। आदिवासी विभागाच्या माध्यमातून ठक्कर बापा ही योजना चालवण्यात येतो, पण अध्यक्ष महोदय मागील काळापासून आम्हाला जी ठक्कर बापा योजना आहे ती थांबवलेली आहे। ठक्कर बापा योजना असो किंवा 3054 असो, ह्या योजनेच्या माध्यमातून आमच्या आदिवासी भागाचा डेव्हलपमेंट होतो, आदिवासी पाड्यांचा होतो, आदिवासी खेड्यांचा रस्त्यांचा विकास होतो। अध्यक्ष महोदय, हे सुद्धा काम
सर्वच्या सर्व कामांना स्थगिती देण्यात आलेली आहे. अध्यक्ष महोदय, एकच मुद्दा सांगतो. माझ्या मतदारसंघामध्ये 2 नगरपंचायत आणि 1 नगर परिषद आहे. अध्यक्ष महोदय, मोठ्या प्रमाणामध्ये झोपडपट्टी बेघर राहणारे लोक आहे, जंगलाला लागून लोक राहतात. अध्यक्ष महोदय, त्यांना आतापर्यंत जवळजवळ 30 वर्षापासून लोक राहतात, पण आतापर्यंत त्या लोकांना पट्टे मिळालेले नाही. अध्यक्ष महोदय, माझ्याकडे एक नगर परिषद आहे, आमगाव नगर परिषद 2017ला अस्तित्वात आलेली आहे. अध्यक्ष महोदय, त्या नगर परिषदेमध्ये जवळजवळ 8 गावाचा समावेश आहे. ते 8 गावामध्ये पूर्वी ग्रामपंचायत होत्या. जेव्हा ग्रामपंचायत होत्या तर त्या गावांना रोजगार हमीचे काम मिळत होते, त्या गावांना गुरांचे गोटे मिळत होते, त्या गावांना अध्यक्ष महोदय घरकुल मिळत होते. पण आज परिस्थिती अशी झालेली आहे, त्या नगर परिषदचा इलेक्शन नाही झाला. सन्माननीय मागील मुख्यमंत्र्यांनी, आपले आजचे मुख्यमंत्री आणि मागचे नगर विकासाचे मंत्री, त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन त्याला स्थगिती दिलेली आहे. अध्यक्ष महोदय, खऱ्या अर्थानं त्या नगर परिषदेचा जर इलेक्शन झाला तर तिथं राहणाऱ्या नागरिकांना घरकुलं मिळतील, तिथला अनेक प्रकारचा विकास होईल आणि तिथल्या लोकांना सुख सुविधा मिळतील. अध्यक्ष महोदय, आमच्या भागामध्ये अनेक रोड रस्ते आहेत. जर त्याचा विकास झाला तर नक्कीचपणे आमच्या भागाचा विकास होईल. एवढंच या प्रसंगी सांगू इच्छितो. अध्यक्ष महोदय, आपण वेळ दिल्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद मानतो.